खरंच खूप छान आहे झाड. रमाताईंसाठी लावलं होतं. मला सांगायचं ना, मी पण आले असते तुमच्यासोबत. मला एकट्याला यायचं होतं. दरवर्षी एकटेच येता तुम्ही? त्यांच्या आठवणीत येता तुम्ही इथे? 6 वर्ष झाली आहेत. माझी रमा गेली. तिच्या अस्थी घेऊन ते विसर्जित करण्यासाठी मी गेलो होतो, पण नाही हिंमत झाली माझी. त्या अस्थी मी पाण्यात विसर्जन करणार आणि पाण्याच्या प्रवाहासोबत ते कुठे जाईल, किती लांब जाईल, असं वाटत होतं की माझी रमा माझ्यापासून अजून खूप लांब जाईल. त्याचा शेवट मला माहित नाही. मी नाही सोडू शकलो माझ्या रमाला एकटी. तिला एकटीलाही प्रवास करता आला नसता. तो ते असते मी इथे घेऊन आलो. इथेच त्या पुरल्या, त्यावर हे झाड लावलं. हे 8 वर्षामध्ये इतकं बहरलंय हे झाड. छान फुलं आली त्याला. भरलेलं झाड बघितलं की असं वाटतं की माझी रमा माझ्याकडे बघून हसते. माझी रमा जेव्हा माझ्यावर रुसते तेव्हा सगळी फुलं गळून पडतात. उन्हातानात पावसात हे झाड माझी वाट बघत असतं. हे झाड म्हणजे रमाचं अस्तित्वच झाड. मी येतो, हे भरलेलं झाड पाहतो, वाटतं की रमा हसून माझ्याकडे बघते. खरं आयुष्यात सुद्धा माझी रमा अशीच बहरलेली असते जर मी तेव्हा वेळेत पोहोचलो असतो. पण आता छान बहरलंय झाड. किती छान दिसतंय. आता घरी जाऊयात आपण. आणि तू जा बरं घरी. आज 10 दिवस झाले पोरक करून गेली. माझं घर पोरक झालं. काय ग मला कसं कळलं नाही. अहो चला नाथ, असं काय करता? आपल्याला जायला हवं. मी नाही येणार. मी त्या माणसाला माफ करणार नाही. मला तोंड बघायचं नाहीये त्याचं. अरे आज त्याच्यामुळे माझी मुलगी, माझी रमा या जगातून नाहीशी झालीये. मी त्याला आयुष्यात माफ करणार नाही. अरे 2 दिवस मी त्याच्यावर जबाबदारी टाकून गेलो होतो, पण तिला जेव्हा त्याची गरज होती तेव्हा तो तिच्या जवळ नव्हता. त्याच्याकडे डॉक्टरचे सगळे कॉन्टॅक्ट होते, सगळे नंबर होते, आणि तो जर वेळेवर पोचला असता ना तर माझी रमा वाचू शकली असते का? अगं त्याने माझ्या नातीला सुद्धा पोरक केलंय. नातीला सुद्धा पोरक केलंय. काय नाही I'm sorry. माझ्यामुळे तुझी आई जगात नाही.
माझ्यामुळे तुझ्या आईला कधीच नाही भेटू शकणार होतं. हा पाटकरण तुम्ही काढता का? मी काढला असता पण ते माझं उंची नाही ना, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे ना. काढलं राईट साइड ते तिथूनच जरा निघत नाही तो. अहो हार रमाताईंच्या. आई नाही तुम्ही करा, मी आहेच. राघवा, अरे तुझ्या हाताने हार घाल रे, रमाला बरं वाटेल. ये मी बाळा. नको, मी नको. अरे दादा असं काय करतोस, घाल ना. काका सांगा ना. राहू दे, नको आग्रह करूस. हा अरे पण दे. तुम्ही घालता का? हो. चालेल, पित्याचा पण मान असतो. हा बरोबर. चिमी, आईच्या पाया पड बघू. आता ह्या आईच्या पाया पड. बाबा कशाला? नको आई. पडू दे पडू दे पडू दे. हा ए, मी माझ्या हाताने एक पुरी करते. हा? आनंदी, सगळं छान चाललंय. असेच एकत्र राहा, एकमेकांना मदत करा. माझा राघव खुश आहे ना? मग बस, अजून काय पाहिजे मला? नैवेद्यात ठेवून दे. हो. रमा, या घरावर तुझं लक्ष आहे माहितीये मला. असंच लक्ष ठेव. आणि महत्वाचं म्हणजे चिंगीवर तुझा आशीर्वाद कायम असू दे बाई. सहा वर्ष झाले तू गेलीस, पण असं कधी वाटलंच नाही. असं वाटलं की तू सतत आमच्या सोबत आहे. अशीच राहा. मालती. हो आंटी. रमा, तुझी पाणीपुरी खायची शेवटची इच्छा पूर्ण झालीच नाही ग. आणि जे काही झालं ते सगळं या पाणीपुरीमुळे झालं. बाळा, कशी आहेस ग तू? तुला सांगतो चिंगे, जेव्हा रमाला तिखट पाणीपुरी हवी असायची ना, तेव्हा एकदम तिखट लागायची. आणि जेव्हा तिला गोड हवी असायची ना, तेव्हा एकदम गोड लागायची. अगं तो भैया नेहमी कन्फ्यूज व्हायचा की आज रमाताईला कुठच्या प्रकारची पाणीपुरी हवी असेल. हे तर काहीच नाही. एकदा मी रमा बरोबर पाणीपुरी खायला गेले होते, तर तिची पाणीपुरी खाऊन संपेच ना. मी तिला म्हंटल, बाई किती खातेस? तरीही चालूच. तर म्हटलं मी आता जाते, तू खात बस पाणीपुरी. मग आली कुठे माझ्या बरोबर, पण घरी परत येताना 2 पाकिटं घेऊन आली पाणीपुरीची. रमा जेव्हा डाएट करत होती ना, तेव्हा ती कायम फक्त मूग हवेत असंच म्हणायची. आणि पाणीपुरी मात्र खायची तिने सोडली नाही. डाएट वरून आठवलं बाई ग, रमा माझ्या मागे लागायच्या, आई डाएट करा. मग ती करायची ना, तर मला आपले ते उकडलेले मूग आणि फळं, आई हेच खायचं. मी कसली खाते डाएटचं बट्टे बोल. हे कुठे? इथेच होता आता. अगं आतमध्ये जाऊन बसलाय तो. अगं आनंदी, तू ये ना पाणीपुरी खायला. आणि त्यालाही बोलवून आण, आपण एकत्र खाऊया. जा. हा तर पाटकर, एके दिवशी काय झालं माहितीये का?
या तू. नंदी थांब, तू मला वर का घेऊन आलीस? ऐका तुम्ही, चला माझ्यासोबत. आनंदी, काय तू काय शोधतेस? थांबा. तुम्ही स्वतः यांना सांगा की तुम्ही यांना माफ केलंय, नाहीतर आयुष्यभर स्वतःला दोष देत राहतील ते. मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. ही माझी इच्छा आहे, तुम्ही आता पूर्ण करा. आनंदी, कुणाशी बोलतेस तू? कुणाशी बोलतेस? रमाताईंशी. सांगून टाका ना यांना सगळं, नाहीतर आयुष्यभर स्वतःला दोष देत राहतील ते. रमाताई हात जोडते, सगळं सगळं सांगून टाका आज यांना. काय चालले तुझे? हा, काय बोलतेस हे? रमा तुला दिसते, रमा तुझ्याशी बोलते, म्हणजे काय? अहो, आपल्या रमाताई इथेच आहेत. ते कुठेही गेल्या नाहीयेत. मी त्यांच्याशी बोलू शकते, त्यांना बघू शकते. ते तुमच्याकडे बघतायत आता. इथेच आहेत रमाताई. बस बस, काय झालं तुझं? हा, मला कळतंय माझ्या वागण्याचा तुला त्रास होतोय ना. नाही. ऐकून घे. ठीक आहे, मी जे काय वागतोय, मला त्रास होतो तो तुला बघवत नाहीये आणि म्हणून तू मला समजावण्याचा, माझं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतेस, पण त्याची गरज नाहीये. अगं रमा असण्याचा आधार घेण्याची काय गरज आहे? असं नको करूस. बघ, हळूहळू का होईना मी आता हे मान्य केलेलं आहे की रमा आपल्यात नाहीये. तू मला येऊन माझ्याशी काही बोललीस, मला काही गोष्ट सांगितलीस, तरी त्यात माझं मन रमतं आलं. पण ते रमाने सांगितलेलं असं सांगण्याची तुला काही गरज नाहीये. हे बघ आनंदी, मला कळतंय की गेले 2 दिवस मी तुझ्याशी तुझा नवरा म्हणून वागतच नाही. मला मान्य आहे, मी तुझ्याशी नेहमीसारखा वागत नाहीये, पण त्याचा तुझ्यावर असा परिणाम होऊ देऊ नकोस. हे जे काय आहे ना, ह्याच्यातून मी सावरण्याचा प्रयत्न करतोय. निघेन ह्याच्यातून बाहेर, पण तू असं काही करू नकोस प्लीज. मी हात जोडतो, तुझ्यासमोर असं नको करूस. मला नाही सहन होत या गोष्टी. काहीच गरज नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का मी खोटं बोलते तुमच्याशी? अहो, मुद्दाम नाही करत ते मी. विश्वास ठेवा माझ्यावर, रमाताई खरंच आहे तिथे. रमाताई, तुम्ही बोला यांच्याशी. तुम्ही सांगा यांना वाटतं मी खोटं बोलतेय. तुम्ही सांगा की तुम्ही आहात इथे. आनंदी, असं का वागतेस? मी लिहिलेलं साधं पत्र सुद्धा त्याला दिसत नाही. मी कसं समजावून सांगू त्याला की मी इथे आहे? असं असेल तर तुम्ही मला सांगा, मी यांना सांगते. तुमचं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचवा, मी पोहोचवते ना यांच्यापर्यंत. हीच वेळ रमाताई, आपल्याला बोलायला हवं. सांगा ना मला. आनंदी, का असं वागतेस? का? आनंदी, का हट्ट करतेस? का मी तुझ्या ह्या बोलण्यावर विश्वास ठेवू? तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, कारण मी खरं बोलते. हो, नाहीये का विश्वास माझ्यावर? ठीक आहे, नाहीये ना तुम्हाला माझ्यावर विश्वास? मला माहितीये की रमाताईंसमोर तुम्ही तुमचं प्रेम कधी व्यक्त केलं होतं. काय? तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांना पाणीपुरी खायला घेऊन गेला होता. ऐकायला येतंय का तुला? बाहेर काढ ना. राघव, तुला ऐकायला येत नाहीये का? बघ ना माझ्याकडे. राघव, मला इथनं बाहेर.
माझं. डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती मला. तू पण बजावून गेला होतास. मी नाही ऐकलं. मी कोणाचंच नाही ऐकलं. या सगळ्याचे हे असे परिणाम होतील असं नव्हतं वाटलं मला. चुकलं माझं. राघव, मला किती किती गोष्टी करायच्या होत्या चिंगीसाठी, तुझ्यासाठी. राघव, तुला ते प्रमोशन मिळणार होतं ते मिळालं का? आपल्याला चिंगीला घेऊन मे महिन्यात बाहेर फिरायला जायचं होतं. चिंगीला शेवटचं भेटता सुद्धा नाही आलं मला. चिंगी आई आई करत असणार. तिला पापा द्यायचा राहून गेला. राघव, आपलं बाळ निघून गेलं रे त्याच्या प्रवासाला. आणि मी अडकले इथेच. आता आपल्या चिंगीला आजीचं प्रेम कसं मिळणार? नाही राघव, मला यायचंय तिथे, त्या जगात, तुझ्या जवळ, चिंगी जवळ. तुमच्या जवळ यायचंय मला. मला तू इथनं बाहेर काढ. मला आत्ता बाहेर काढ. मी तिथे असायला पाहिजे राघव. माझ्या चिंगी जवळ, तुझ्या जवळ. त्याच्याशिवाय कसं होईल राघव? तू म्हणून नाहीच शक्य आहे सगळं. मी तिथे असायला पाहिजे. मला चिंगीला वाढवायचंय. मला तुझ्याकडे बघायचंय. मला आपल्या घराकडे बघायचंय. मला बाहेर काढ राघव. मला इथनं बाहेर काढ. मला नाही राहायचंय इथे. मला तिथे तुमच्या. राघवला तिचे केस बांधता यायचे नाही, पण तरी तो शिकला. प्रयत्न करायचा तो. हे सगळं करताना पाहिलंय मी त्याला. चिंगीला जवळ घेताना पाहिलंय त्यांनी तुम्हाला. चिंगीचे केस बांधता येत नव्हते ना तुम्हाला, तेही पाहिलंय त्यांनी. पॅनवरचं ऑमलेट जळताना पाहिलंय त्यांनी. ऑफिस मधलं टेन्शन असताना घरात चिडचिड करताना पाहिलंय त्यांनी. आईंचं वर्षाताईंचं खाणं पाहिलंय त्यांनी. चिंगीची मस्ती पाहिली आहे त्यांनी. हो, सगळं पाहिलंय त्यांनी. मग हे रमा, तू आनंदीशी का बोलतेस? तू माझ्याशी डायरेक्ट बोल ना. आनंदी, त्याला सांग आता हे नाहीये शक्य. ते शक्य नाहीये. त्या फक्त माझ्याशीच बोलू शकतो. का असं का? ते का हे मला पण नाही माहिती आणि त्यांनाही नाही माहिती. मला तिच्याशी बोलायचंय. मला तिचं म्हणणं ऐकायचंय. रमाताई, राहू दे ना आनंदी आता. काय हरकत आहे? तशी मी आता इथून निघून जाणारच आहे ना. मी तुझ्याशी बोलले काय, त्याच्याशी बोलले काय, सगळं सारखंच. राहू दे आता. आणि बरंच आहे मी त्याला दिसत नाहीये, नाहीतर त्याला आणखी त्रास झाला असता. काय 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 म्हणते रमा? अहो पण रमाताई, आनंदी, त्याला सांग आता माझ्या मृत्यूला मी त्याला जबाबदार धरत नाही. त्या म्हणतायत की त्यांच्या मृत्यूला त्यात तुम्हाला जबाबदार मानत नाही. चूक माझी होती. मी खाली जायला नको होतो. चुकलं माझ्याकडे. त्याला सांग की मी त्याला सारखा फोन करत होते ते हे सांगण्यासाठी की मी तुला माझ्या मृत्यूसाठी जबाबदार धरत नाही. तू वाईट नको वाटून घेऊ. कदाचित त्यातून तुम्ही बाहेर येणार नाही म्हणून ते तुम्हाला फोन करत होते. जाण्याआधी त्यांना एकदा तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून त्या सतत मला फोन करत होते. त्यांच्या मृत्यूसाठी तुम्ही स्वतःला दोष देण्याची गरज नाहीये. आनंदी, बस ना रमा. मला कळत नाहीये मी काय बोलू. मी कुठून सुरुवात करू मला काही समजत नाहीये. खूप काही बोलायचंय. इतकी वर्ष मी कशी काढलीत माझं मलाच माहिती. आपली चिंगी आता कळायला लागले तिला व्यवस्थित. पण जेव्हा ती लहान होती ना
तिला बरं नाही म्हटलं की मला खूप गोंधळ ओढायचा, जीव कासावीस होऊन जायचा, कळायचं नाही काय करू ते. सगळी तिची औषधं मी अशी समोर घेऊन बसायचो. रात्री अपरात्री मी डॉक्टरांना फोन करायचो आणि ही पठ्ठी गाणं ऐकल्यानंतरच शांत झोपायची. तू ऐकतेस ना? हो राघव, मी ऐकलंय तुला चिंगीसाठी गाणं म्हणताना, माझ्या आठवणीत रडताना पाहिलंय मी तुला. रमा, अगं रमाते, खुश आहात ना आता? खूप खुश, आनंदी. इतके दिवस फक्त राघव माझ्याशी बोलत होता, आज आम्ही दोघं जण एकमेकांशी बोलतोय असं काहीतरी वाटत होतं मला. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. थँक्यू आनंदी. हे घे, हे घे. रमा, आपण ना आता आनंदीला कॉफी कशी बनवायची ते शिकवूयात. ही खूप गोड कॉफी बनवते, ही गोड खूप खाते. आनंदी, आता राघव तुला कॉफी बद्दल जे सांगतोय ना ते काही खरं नाही हा. आधी दुधाची कॉफी प्यायचा, स्ट्रॉंग खरी कॉफी कशी प्यायची हे मी त्याला शिकवलंय. हा, काय इथे बसली? काय म्हणाली? त्या म्हणाल्या की नको, त्याला काही सांगू नकोस हा. ठीक आहे, मी मान्य करतो, पण खरंच खूप छान कॉफी बनवायला शिकवली तिने. आणि रमा, या गोष्टीसाठी मी आयुष्यभर तुझं ऋणी राहणार आहे. हो, त्या आनंदी, हा अगं ही चादर म्हणते घडी नाही घालायची मला. ये ना जरा, मला मदत कर ग. आलेच. अहो, तिथे नाहीयेत ते आता. अरे या रमा, कुठे आहेस तू? रमा, पुन्हा जागा चुकला. खरं सांगू रमा, फक्त कॉफीच नाही, बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या आहेस. आज हा राघव जो काही आहे तो फक्त तुझ्याचमुळे आहे. आनंदीला तू कशी काय दिसतेस? राघव, अरे लग्नामध्ये ज्या वेळेला तू आनंदीच्या गळ्यामध्ये माझं मंगळसूत्र घातलंस ना, तेव्हाच आम्ही एकमेकींशी जोडल्या गेलो मंगळसूत्राने. जर समजा राघवला कळलं की मी त्याला आनंदीच्या प्रेमात पडताना पाहिलंय, त्याला खूप वाईट वाटेल आणि तो स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. काही झालं ना तरी आनंदी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला पाहू शकते ही गोष्ट राघवपासून लपवली पाहिजे. बघ, मला एक गोष्ट फक्त तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे. फारच छान झालेलं दिसतंय याचं, नाही का? कुणाशी बोलतोय? अगं बाई, कुणाशी बोलतो हा? अगं बाई, आई थांबा. रमा, हे बघ, मला फक्त सांग की मी काय करू शकतो जेणेकरून मलाही तू दिसशील. राघवा, काय? कुणाशी बोलतोयस? रमाशी. काही बोलता तुम्ही कधी कधी. हो म्हणजे तुम्ही रोज फोटो समोर उभं राहून बोलता ना रमाताईंशी,
आईंना असं वाटलं की एकटेच आहात तुम्ही इथे, कुणाशी बोलता? एकटेच आहात ना तुम्ही आत्ता इथे? हा बरोबर आहे. अरे मी फ्रेमशी बोलतो नेहमी, तसंच बोलत होतो. आणि ते काय बोलता बोलता इकडे कधी आलो काय कळलंच नाही मला. तू बाहेर का आली? बस कर आता ते प्रेमशी फोटोशी बोलणं बस कर बाळा. रमा आपल्यात नाहीये सोन्या. आई, रमा ही इथेच. अहो काय बोलताय तुम्ही? आई अगदी सहज बोलताय ते, सहज. सहज वगैरे काही नाही, कळतंय मला. मी तुला 1000 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला राघवा. नको ना रे, नको ना, काढून टाक ना डोक्यातून. मी आणि आनंदीने आता त्याच विषयावर जरा विचार केला की बाबा हा जो एवढा मोठा फोटो आहे ना घरामध्ये, हा काढून टाकूया आपण. गेलेल्या माणसाचा एवढा मोठा फोटो घरात ठेवू नये. आई, रमा कुठेही गेलेली नाहीये, ती इथेच आहे. हो. आनंदी काय आहे? दडप्या पोह्यांसाठी पातळ पोहे लागतात, जाड पोहे नाही. त्यामध्ये पातळ पोहेच आहेत. पातळ पोहे? हा, पातळ पोहे. ठीक आहे. ए थांब, काय चाललंय तुझं? किती जाड चिरतेस कांदा. अजून बारीक हवाय? खूप बारीक हवाय. हे बघ आनंदी, असा ना तांदळाच्या दाण्यासारखा दिसला पाहिजे कांदा. चिर, नीट चिर, चकचक चकचक चिर अशी. हा व्यवस्थित एकदम बराबर चिरायचा ग. किती हळूहळू चिरतेस. हळू, ते बोट सांभाळ. हा हे बघ काय करायचं, कांदा असा ठेवायचा आणि तो असा कापायचा. मग नंतर आडवा केल्यानंतर कच असं करायचं. मग परत आडवा करायचा आणि मग आडवा केला ना कांदा की मग नंतर पुन्हा कापायचा असं. कळलं? म्हणजे त्याचे छोटे 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 असे बारीक 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 तुकडे होतात आणि ते छोटेसे बारीक तुकडे असे दडप्या पोह्यांमध्ये घालायचे. कळतंय का तुला? अशीच कोथिंबीर पण चिरायची, पण कांदा आधी चिर. नाही तर डोळ्यातनं पाणी येत असेल ना तर ते साल आहे ना ते डोक्यावरती ठेव, म्हणजे डोळ्यातनं पाणी येणार नाही. कळतंय का तुला? व्हेरी गुड, परफेक्ट. हा बस झालं आता. आनंदी, खोबरं नीट खवायचं, छान खवायचं एकदम. काय बोलताय तुम्ही? काय बोलतेय मी? हे जमणार नाही का मला? अहो कोकणातली आहे मी, आमच्या जेवणात खोबरं असतंच. आता वेगळं कसं खावायचं? आनंदी, हा तू किती मोठ्याने बोलतेस. तूच मला सांगतेस ना की आई आणि वर्षाला कळू द्यायचं नाहीये ते. नाही, तू इतकं मोठ्याने बोलत कसं होणार? हा? आणि हे बघ, रमाला किचन मधला खूप अनुभव आहे. तेव्हा रमा जे सांगेल ना ते तू ऐक. हा? आणि हा ऐक, रामाच्या कलाने पण घे. आनंदी, मी आता पटकन जाऊन येतो. रमा, हा? मी जाऊन म्हणजे अगं काय सांग, ए वर्षा पोहे खाऊन बघ ना, पोहे खाऊन बघ. अगं त्या मोबाईल मध्ये काय घुसलीस, पोहे खाऊन बघ. तुला सांगते गंमत. खा 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 खा. आई, अगदी ओळखीची चव आहे ना. हो ना, हो ना. आनंदी, रमा सेम असेच दडपे पोहे बनवायचे, तू जसे बनवलेस ना तसे. आनंदी, डिक्टो जमलंय तुला. सवत मानगुटीवर बसली की काय तुझ्या? आई, कानातून रेसिपी सांगितली रमानं तुझ्या. आई? सेम. काय म्हणतेस तू? मी गंमत केली जरा. गमतीने हे असं मानगुटीवर बसली वगैरे वगैरे. आजपर्यंत खूप वेळा तू बोललीस, पण ह्यापुढे नाही ऐकून घेणार. काय रमा भूत आहे? तिने ऐकलं तर काय वाटेल तिला? अरे ऐकायला काय ती का आता इथे येणार आहे का? मी आपलं आई काही बोलू नकोस. यापुढे रमाला भूत वगैरे असं काही बोलायचं नाही.
इथून पुढे या घरामध्ये रमाचा उल्लेख आदरानेच होणार आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. अहो रमाचं भूत अजून उतरलं नाही याच्या डोक्यावरून. आई काय बोललीस? रमा तुझ्यासोबत आहे? हा रमा बस नाही ते. बस. अहो बसलायत त्या. इसलिए आय एम सॉरी रमा. हा सॉरी का म्हणतोय? हे घर तुझं आहे, तू उभं केलंस तरी सुद्धा तुला काय काय ऐकावं लागतंय. आई आता जे काही बोलली तू ऐकलं असशील, पण हे ऐकण्यासाठी तू नाही आलीस ना परत. तू आलीयस ते माझ्यासाठी, आपल्या चिंगीसाठी आलीयस. हे बघ, या घरातलं अस्तित्व हे लोक नाकारतायत. त्या साड्या घालून मी कुठे मिळव दिसणार तुलाच आहे फक्त. काय ग, काही बोलते ती? त्या म्हणतायत ही साडी देऊन मला सलटणार. हा, सलटवणार असं म्हणते ती. हा, तिच्या ठेवणीतला शब्द येतो माहितीये मला. ठीक आहे, हे पण आहे. तू सांग तुला काय हवं? मी गेले तेव्हा माझा राघव जसा होता तसा मला हवाय. मस्त चिकना आणि डॅशिंग. हे मी कसं सांगू? काय ग, काय सांगू? काय सांगायला सांगते ती? मस्त चिकणा डॅशिंग. काय बोलतेस तू आनंदी? मी नाही, ह्या सांगतायत. बोर झालाय तो मधल्या काही वर्षात. बोर झालाय म्हणे मधल्या काही वर्षात. कोण? तुम्ही. मी नाही म्हणत आहे, रमाताई सांगतात मला. अच्छा, मी बोर झालोय. ठीक आहे, आता इथून पुढे तुझा राघव तुला बोर नाही दिसणार. जसं तुला हवाय, काय डॅशिंग आणि मस्त डॅशिंग आणि काय चिकणा चिकणा तसा राहील मी. तसाच दिसण्यासाठी जे जे काय करता येईल ते मी करेन. तुला हवा तसा मी राहील. पण हा, आठवड्यातून एकदा हे दडपे पोहे तुझ्या हातचे बनलेच पाहिजे. हा, मान्य आहे मला. अहो मान्य आहे त्यांना. तर राघव रंगणार रमाच्या प्रेमात. हा तर मोठा प्रश्न आहे. हो, बने परिवार लिहू. हो, खूप छान आयडिया आहे. चालेल मला. चल येते मी. आनंदी चल लवकर आपण जाऊया वरती. आज संध्याकाळच्या स्वयंपाकाचा मेनू ठरवलाय मी राघवसाठी. चल. जेवण पण? हा, सगळं ठरलंय. तू आता चल लवकर. आणि घरात थोडे बदल पण करायचे. काय ग, काय झालं? कसला विचार करतेस? नाही काही नाही. मग चल ना. रमाताई एक विचारू? विचार. तुम्ही यांना असं कसं म्हणालात की हे शर्ट घालून ऑफिसला जायचं म्हणून? नशीब यांनी तुमचं ऐकलं नाही, नाहीतर ऑफिस मधले लोक काय म्हणाले असते यांना? त्यात काय झालं, मुद्दामच सांगितलं. अगं मी आणि राघव असल्या भरपूर गमती जमती करायचो. आणि समजा तर तो घालून गेला असता तर काय फरक पडणार होता? मला माहितीये माझा राघव कसा आहे ते. तरी आपण आपल्या माणसाला पेचात पाडायचं कशाला? अगं हे छोटे छोटे पेच नात्यात गंमत निर्माण करतात. नाहीतर नुसतं हो ला हो करत बसलं ना तर आयुष्य कंटाळवाणं होतं. म्हणजे आमचं नातं कंटाळवाणं आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? अगं वेळे तसं नाही म्हणायचंय मला. अजून तर तुम्हाला खूप पावसाळे बघायचे एकत्र. काही पण विचार करतेस का?